जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायच आहे, काही आपलं देण आहे, काही त्यांचं घेण आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा खरी परीक्षा. सोड ना या सर्व गोष्टी भारती. मला जाणून घ्यायचंय, सांग ना. माहित नाही ती कशी असेल, पण अशी तर असायला पाहिजे की पहिल्यांदा पाहिल्यानंतर असं वाटलं पाहिजे की देवाने तिला माझ्यासाठीच बनवलंय आणि ती माझ्या आयुष्याची सोबतीण होऊ शकते. येणाऱ्या काळामध्ये सगळं काही ठीक होईल बघा. ते पण भारतीला सुनेच्या रूपात स्वीकारतील. तसं त्यांचं तोंड बंद करण्यासाठी चांगलाच मार्ग शोधलाय हा तुम्ही. आठवतंय तुला, एकदा तू असं म्हटलं होतंस, आदर्श तर लग्न करून आलाच आहे, मग त्याच्या पत्नीचा कुठवर आपण स्वीकार करणार नाही. माहित नाही या आठवणी इतक्या सहजपणे विसरता येतील की नाही. पप्पा, तुम्ही अजून जागे आहात? हा हो, त्याचं काय, आतमध्ये झोप येत नव्हती. विचार केला की काहीतरी करू, हॉलमध्ये बसू. भारतीनं फ्लाईटचं तिकीट का मागवलं? भारतीने फ्लाईटचं तिकीट कशासाठी मागवलं असेल? ही भारती दिल्लीला जाणार आहे हे तुम्हाला लोकांना माहित होतं? नाही, मला तर नाही सांगितलं तिने. तर विचारा ना. सुनबाई, आदर्श कुठे? आदर्शच्या मीटिंगला गेलाय आई. तुमच्या फिल्ममुळे माझं करिअर, माझं फ्युचर बनणार आहे. मी तर यासाठी काही करू शकतो. हे माझ्या आयुष्याचं सर्वात मोठं स्वप्न आहे. तसं पाहिलं तर हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि यासाठी मला नवी ड्रीम गर्ल पण मिळाली आहे. परंतु तुमची ती ड्रीम गर्ल आहे कुठे सर? अरे येतच असेल बघ. आहाहाहा, ही आली आमची ड्रीम गर्ल. बस माधुरी बस. वेल माधुरी, नाईस टू मीट यू. पुष्पेंद्र सरांनी जे आपलं कौतुक केलं होतं त्यापेक्षा कितीतरी सुंदर दिसता आहात आपण. थँक्स, पण तुम्ही मला हावचाव का करताय? आपण सोबत काम करणार आहोत. वी आर फ्रेंड्स. शी इज राईट. अरे तुम्हा दोघांना एकमेकांना भेटणं फार जरुरी होतं. तुम्हा दोघांमध्ये मैत्री व्हायला पाहिजे. जर ऑफ स्क्रीन तुमची चांगली केमिस्ट्री झाली तर फिल्म मध्ये काम करायला फार मजा येईल तुम्हा दोघांना. येस, मला तर हेच हवंय की सेट वर जाण्यापूर्वी तुम्ही दोघं जण चांगली तयारी करा. हो सर, अगदी बरोबर. एक्सक्यूज मी. या बोल आई. काय? हे काय बोलतेस तू? ठीक आहे, मी येतो. हो, मी आताच घरी येतो. आको, एनी प्रॉब्लेम? नाही सर, तसं काही नाही, पण मला वाटतंय की मला लगेच घरी जावं लागणार. ओके, नो प्रॉब्लेम. आय एम सॉरी माधुरी, मला तुमच्याशी बरंच काही बोलायचं होतं, पण मला आता जावं लागेल. ओके. माझी आजी माझी वाट पाहते. आदर्श बेटा, तुला माहितीये भारतीने दिल्लीचं तिकीट का मागवलं? नाही आजी. सुनबाई, भारतीला बोलव, मला तिच्याशी बोलायचंय. आजी, ते तिला तर काल रात्रीच परत तिच्या आंटीकडे जावं लागलं. आदर्श, पण काल मध्यरात्रीपर्यंत सून घरातच होती. आई, त्याचं काय आहे की तिच्या म्हणजे झालं असं की तिच्या अंकलचा फोन आला होता. तिच्या आंटीची तब्येत जरा जास्तच बिघडली आहे, म्हणून तिला लगेच जावं लागलं. घाईघाईत तिने तिची बॅग पॅक केली आणि ती कोणाला भेटूही नाही शकली. याचा अर्थ ती खरोखरच निघून गेली. सोबत ते लाखोंचे दागिने पण घेऊन गेली जे मी तिच्या बॅगेत ठेवले होते. हा तर मी विचारच केला नव्हता की सर्व दागिने हातातून निघून जातील. हे देवा,
आता मी काय करू? आदर्श, तिला जायचंच होतं तर कमीत कमी आम्हाला भेटून तर जायचं होतं. भेटून कशाला जाईल आई? मला तर काहीतरी गडबड वाटते. मोठी गडबड. हे काय बोलताय तुम्ही पप्पा? तेच बोलतोय जे मला वाटतंय. अशा मुलीवर तुम्ही विश्वास ठेवू शकता, मी नाही. मला तर काहीतरी काळं बेरं दिसतंय. हे सर्व काय बोलताय तुम्ही? ही काय बडबड करतोयस तू जग्या? सांगता येत नाही बडबड आहे की खरंच आहे, पण आपल्याला जाऊन जरूर पाहायला पाहिजे. कालच गीता लाखोंचे दागिने बँकेतून घरी घेऊन आली आहे आणि आज सुनबाई गायब झाली. हे बघ जग्या, माझ्या भारतीवर आरोप नको लावूसा. आई, मी कोण आहे आरोप करणारा? देव करो माझं बोलणं खोटं ठरो, परंतु आपल्याला जाऊन पाहिलं तर पाहिजे ना की ज्वेलरी सुरक्षित आहे की नाही ते. आजी, मी वहिनीच्या बाबतीत असा विचारच नाही करू शकत. भारती आपल्या आंटीकडे निघून काय गेली? पप्पांनी तर आरोप लावायला सुरुवात केली. कोणताच आरोप मी नाही लावलाय तिच्यावर. सर्व ज्वेलरी सोबत घेऊन गेली आहे ती. हेच समजा की सर्व घर रिकामं केलंय तिने. संधीचा चांगलाच फायदा उठवलाय तिने. ए, काय वाटेल ते बोलतोयस रे? हा, काय बोलतोय सुनबाई? तू बोलत का नाहीयेस सुनबाई? आई, कपाटात ते दागिने नाहीयेत. नाही आई, मी हे नाही मानू शकत. अगं भारती तर माझ्या समोरच गेली. बॅग घेऊन गेली ना ती? त्याच बॅग मध्ये घेऊन गेली ती सर्व दागिने. संधीचा चांगलाच फायदा उठवलाय तिने. हे बघ, हे तिकीट. दिल्लीला जायचा प्लॅन होता तिचा आणि दिल्लीहून सरळ कॅनडा. फ्लाईट दुपारनंतर आहे. नाही सोडणार मी तिला, नाही सोडणार मी तिला. जग्या, तू जे काही करशील ते विचारपूर्वक कर. हा, आता ही विचार करण्याची वेळ नाही राहिली आई. घरातील सगळे दागिने तिच्या जवळ आहेत. तिला पकडणं फार गरजेचं आहे.
देवा, आज जर तुम्ही मला येऊन सांगितलं ना की चोरी भारतीने केली आहे, तरी मी मान्य नाही करणार. मी अजिबात मानू शकत नाही. ती जिने माझं सुख पाहिलं, किती मोठमोठ्या तडजोडी केल्या, ती जी माझ्या दुःखांना समजून घेते, ती असं नाही करू शकत. मुळीच नाही करू शकत ती असं. पण प्रश्न हा आहे की शेवटी दागिने गेले कुठे? काल रात्रीच भारती या घरातून गेली आणि आईच्या कपाटातून दागिने गायब झाले. शेवटी कोणी गायब केले असतील ते दागिने? न जाणो पप्पा आता काय पाऊल उचलतील. मला आत्ताच भारतीशी बोलावं लागेल, आत्ता लगेच. भारतीचा मोबाईल स्विच ऑफ येतोय. हे बघ भारती, बाथरूम या साईडला आहे. मी गरम पाणी काढलेलं आहे, तर पहिल्यांदा तू फ्रेश हो, नंतर आपण डायनिंग टेबलवर भेटूया. ओके? आदर्श, आदर्श, मी विचार करते की माझं तुझ्या घरी अजून थांबणं ठीक नसेल. हे बघ, आज तुझ्या पप्पांमध्ये आणि आजीमध्ये माझ्यामुळे वाद झाला. उद्या भांडणही होऊ शकतात आणि मला या गोष्टींचं निमित्त नाही व्हायचंय. प्लीज आदर्श, मला जाऊ दे आणि माझी चिंता नको करूस. आणि माझ्याजवळ तिच्या अंकल आंटीचा नंबरच नाहीये. भारती प्लीज, भारती प्लीज मोबाईल ऑन कर. तुला नाही माहित की इथे काय काय चाललंय. किती बरं झालं असतं जर माझ्या मनातला आवाज तुझ्यापर्यंत पोहोचला असता. प्लीज भारती, प्लीज मोबाईल ऑन कर, प्लीज. परमेश्वरा, आता प्लीज तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. काय आंटी? हा तुझा मोबाईल बंद पडला होता. मी चार्ज करून त्याला ऑन केलंय. थँक्यू. गुड्डी, हा, जरा तुझा फोन दे बघू मला. हो आजी. भारतीचा नंबर लावून दे. हा, हो, मी तुझ्यासाठी नाश्ता बनवते. हो. हं? आतापर्यंत तर लागत नव्हता, पण आता आता रिंग वाजतीये. ही भारती फोन का नाही उचलत आहे? आजी तर एकच गोष्ट बोलणार की तुझ्याशिवाय घर रिकामं वाटतंय, घरी लवकर ये, लग्नाची तयारी चाललीये. नाही नाही,
माझ्याजवळ आजीला सांगायला काहीच उत्तर नाहीये. मी फोन स्विच ऑफच ठेवते. अजून एकदा लावून बघ बरं. हो आजी. भारतीने फोन स्विच ऑफ केलाय. पाहिलं साई, ही आहे तुमच्या भारतीची खरी ओळख. ज्वेलरी परत आणण्यासाठी आता दुसरा मार्ग निवडावा लागेल. काय करशील रे तू जग्या? हा तेच, ज्यामुळे आपले सर्व दागिने परत येतील. मी त्या भारतीला दागिने घेऊन अजिबात जाऊ देणार नाही, मुळीच नाही. जिथे कुठे असेल तिचा पत्ता मी शोधूनच काढेन. तू थांब, मी पुन्हा तिला फोन लावून बघते. थांब. मला तुमच्याशी अजून खोटं नाही बोलायचंय आजी, आणि खरंही तुम्हाला मी नाही सांगू शकणार. मला माफ करा आजी, मला माफ करा. मिलना नंतर हा विरह, विरहा नंतर हे मिलन. नियम आहे हा जीवनाचा, आल्यानंतर आहे जाण. हे कालचक्र चालत आहे, उगवता सूर्य मावळत आहे. सर्वांची घेते ही नियती, नेहमी परीक्षा, नेहमी परीक्षा, 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 ही परीक्षा, ही परीक्षा, ही परीक्षा. या दागिन्यांपेक्षा सगळ्यात जास्त दुःख याचं आहे की हा आरोप भारतीवर आलाय. काय विचार करेल ती आपल्या बाबतीत? या इन्स्पेक्टर साहेब, या 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 इन्स्पेक्टर साहेब. ही माझी धर्मपत्नी गीता आहे. कालच माझ्या पत्नीने लॉकरमधून लाखो रुपयांचे दागिने आणले होते. संधी मिळताच हात साफ केले त्या भारतीने आणि निघून गेले इथून. गीता, तूच तर बोलत होतीस ना आपल्या सुनेला आपल्या हातानेच दागिने घालणार म्हणून. आपली स्वप्न पूर्ण करणार होतीस, केलीस आपली स्वप्न पूर्ण. हा दावा तू कसा काय करू शकतोस जग्या? असं बोलतोयस की जसं काही तू स्वतःच्या डोळ्याने पाहिलंयस भारतीला दागिने घेऊन जाताना. अनुभव आहे आई, दुनिया पाहिलीये मी. आणि पाहिलंस, माझाच अनुभव खरा ठरला. माझ्या बोलण्यानेच हे सगळं उघड झालं, नाहीतर ती कॅनडाला निघून गेली असती सगळे दागिने घेऊन. आणि आपण फक्त हात चोळत राहिलो असतो. आजी, तुम्हाला काय वाटतं, कोणी चोरले असतील हे दागिने? ते मी नाही सांगू शकत, ते तर तुम्हालाच शोधावं लागेल बरं का. अगं, नाही कोणी आलं नाही कोणी गेलं, मग काय दागिने हवेत उडाले? इन्स्पेक्टर साहेब, मी अजूनही तेच सांगतोय की भारतीच आमचे दागिने घेऊन निघून गेलीये. तिच्याच बॅगेमधून हे सगळे दागिने मिळतील आपल्याला. इन्स्पेक्टर साहेब, ह्यांचं म्हणणं किती खरं आहे हे आम्हाला नाही माहीत, पण मला नक्कीच खात्री आहे की आमची सून असं कधीच नाही करणार. भारतीजी आहेत कुठे? त्यांना बोलवा, त्यांची चौकशी करणं गरजेचं आहे. ती इथे थोडीच बसून राहणार आहे इन्स्पेक्टर साहेब. ती तर पळून जाण्याच्या तयारीत असेल ना. तिला एअरपोर्ट वरतीच पकडावं लागेल. ती आपल्या अंकल आंटीच्या घरी गेलीये पप्पा. ती घरातून पळाली नाहीये, मला माहितीये, कारण ती माझ्या समोरच गेलीये. यांचं म्हणणं आहे की ती दागिने घेऊन पळालीये आणि दागिने तिच्याच बॅगेत सापडतील. आणि तुम्ही म्हणता की ती कुठे नाही, उलट तिच्या अंकल आंटीच्या घरी गेलीये.
हो इन्स्पेक्टर, खरं तर हेच आहे. हे पहा, खरं काय ते कळण्यासाठी त्यांना भेटणं फार जरुरी आहे. त्यांच्या अंकल आंटीचा पत्ता काय? हो सांग आदर्श, त्या भारतीच्या अंकल आंटीचा पत्ता काय आहे? सांगून टाक बाळा. आम्हाला माहितीये की आमचा विश्वास खोटा नाही ठरणार. हे म्हणतायत ना की भारतीच्या जवळच दागिने सापडतील, तर मग शोधून दाखवू दे त्यांना. हो आत्ता बोल आदर्श, तिच्या अंकल आंटीचा पत्ता काय आहे? सांग आदर्श, सांग, कुठे आहे ती? तिथे तरी सापडेल ना, की तिकडून पण पळून गेली? तुम्ही पत्ता तर सांगा ना. आई मला पत्ता माहित नाहीये, पण हो बोला इन्स्पेक्टर साहेब, काय झालं? हो इन्स्पेक्टर साहेब, सांगा काय झालंय ते. हे पहा, या जिथून आल्या तिथे एक घटना घडली आहे. त्याविषयीच मला यांची चौकशी करायची आहे. चौकशी? काय झालं इन्स्पेक्टर साहेब, काय झालं? इथे सगळे ठीक तर आहेत ना? हो ठीक तर आहेत, पण तुम्हाला माझ्या बरोबर यावं लागेल. पण त्या अगोदर मला तुमच्या रूमची आणि बॅगेची झडती घ्यायची आहे. झडती? कशा प्रकारची झडती इन्स्पेक्टर? लाखोंचे दागिने चोरीला गेले तिथून. मला तुमच्या घराची झडती घ्यावी लागेल. सुरुवात आम्ही भारतीजींच्या रूम पासून करू. चला, आम्हाला तुमची रूम दाखवा.